बोलू नका। सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण सर्वांनी 5 तारखेपासून आजपर्यंत सर्वांनी जी काही भावना आपली या ठिकाणी व्यक्त केली, आपले मनापासून आभार मानतो। या ठिकाणी ज्या काही डेअरी इंडस्ट्रीज होत्या त्याच्यावरती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी, आयकर विभागाने त्यांची तपासणी करण्याचं जे काही त्यांची तपासणी रेट हा करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी गोविंदला सुद्धा त्या ठिकाणी निवडलं आणि माझं स्वतःचं निवासस्थान गोविंद, पुण्याचं निवासस्थान ह्या सर्व ठिकाणी त्यांनी तशा प्रकारच्या रेड आयोजित केल्या होत्या। त्यामध्ये त्यांना कुठे काही सापडलेलं नाही। त्यांनी जी काही माझ्याकडे कॅश होती ती फक्त 2,35,000च होती आणि ती त्यांनी मला परत दिलेली आहे, ते काही घेऊन गेलेले नाही। त्याचबरोबर लॉकरमध्ये घरी असणारं जे काही दागिने होते ते सुद्धा त्यांनी नेलेले नाहीत। ते त्यांची जी काही प्रिस्क्राईब त्यांची होती त्याच्या सर्व आतच होते, त्यामुळे त्यांनी त्यालाही काही हात लावलेला नाही आणि त्यांना काही माझ्याकडे सापडलेलं नाही किंवा गोविंदच्या व्यवहारात सुद्धा काही त्यांना तफावत कुठेही आढळलेली नाही। त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे आणि त्यांच्याकडून सुद्धा कुठल्याही प्रकारचं अनुचित प्रकार किंवा अनुचित वागणं बोलणं झालेलं नाही। त्यांना आपण पूर्णपणे सहकार्य केलं, त्यांना जे पाहिजे ते सर्व दिलं, त्याप्रमाणे त्यांनी त्यांची तपासणी केली आणि ते आता इथून गेलेले आहेत। आपण सर्वांनी या ठिकाणी जे समर्थन मला दिलं, आमच्या कुटुंबियांना दिलं, याबद्दल मी रामराजे साहेब, रघुनाथराजे आणि इथं असणारे सर्वच मी आपला मनापासून या ठिकाणी आभार मानतो। आणि फक्त आता आपल्याला विनंती करतो की गेले 5 तारखेपासून म्हणजे 5, 6, 7, 8, 9 5 दिवस आपण इथं बरीचशी मंडळी थांबून राहिलेला होता। आता आपण कृपा करून घरी जावा। उद्या मी आहेत, उद्या आपण जरूर भेटूया आणि आपण एका वेगळ्या अनुभवातून चाललेलो आहे। म्हणजे आता अनेक गोष्टी आपण ऐकून होतो ते आता अनुभवायला मिळत आहे, त्या अधिक ताकदीने पुढे जाऊया। निघालेलो आहे आणि आपण सरळ मार्गाने जात असताना कुणाची आपल्याला कशाही प्रकारची भीती नाही। आपण ताकदीने तिथून पुढच्या काळामध्ये राजकारण असेल, समाजकारण असेल, तुमच्या सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी धाडसाने आपण सर्वजण पुढे जाणार आहोत। कुणी कसल्याही प्रकारची काळजी न करता त्या ठिकाणी आपण सर्वांनी आता घरी जावं ही विनंती करतो। ती नव्हती मला काही त्याबद्दल माहित नाही, परंतु सध्याचा काळ असा आहे की कशाला पॉलिटिकल म्हणायचं कशाला नाही हा एक अत्यंत अवघड प्रश्न झालाय। ती पॉलिटिकल होती नव्हती हे काही मी सांगू शकत नाही, परंतु त्यांची जे काही रेट त्यांनी घातली त्याच्यामध्ये 5 तारखेपासून वास्तविक त्यांचं जे पेपर वर्क आहे तेच करायला बराचसा वेळ गेला। म्हणजे पहिल्या दिवशी त्यांना जे काही बघायचं होतं ते त्यांनी सर्व पाहिलं, जे काही ताब्यात घ्यायचं होतं ते त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात ताब्यात घेतलं। बँकेचे लॉकर्स त्यांना बघायचे होते ते दुसऱ्या दिवशी जाऊन त्यांनी पाहिले आणि हे सर्व झाल्यानंतर गेले 2 दिवस आम्ही पेपर वर्कच करतोय। माझ्या ज्या काही त्यांना जमान्या पाहिजे होत्या त्या मी दिल्या आणि त्यांनी तात्पुरत्या स्वरूपामध्ये जे काही त्यांना सापडलं, जे काही त्यांना 2,35,000 माझ्याकडे आमच्या सगळ्यांची मिळून कॅश होती, ती कॅश असेल, लॉकरमध्ये आणि घरी असणारी काही दागदागिने असतील ते त्यांनी मला जात्या वेळी परत दिलेले आहेत। काही या ठिकाणी जप्त करून त्यांनी नेलेलं नाही किंवा डेअरीत सुद्धा काही जप्त केलेलं नाही, कुठली खाती गोठवलेली नाही आणि एकंदरीत आमचं कामकाज विशेष करून डेअरीचं कामकाज हे अत्यंत समाधानकारक असल्याचं त्यांनाही त्या ठिकाणी दिसून आले। समाधान व्यक्त केलं
याच्यामध्ये आपल्यासोबत इतर कुणाची चौकशी त्यांनी केली? हा जो विषय आहे हा फक्त गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टचे जे संबंधित आमचे संचालक होते किंवा संलग्न काही त्याच्याबरोबर असलेले उद्योग होते त्यांची थोडीफार त्यांनी त्या ठिकाणी चौकशी केलेली आहे असं मला समजतं. याच्यामध्ये आयकर विभागाचे अधिकारी जे होते त्यांच्याकडनं काही आपल्याला त्रास किंवा बाकीच्या गोष्टी? आयकर विभागाचे जे काही अधिकारी होते यांच्याही कुणाही आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी त्रास झालेला नाही. आम्ही त्यांना सहकार्य केलं त्याप्रमाणे त्यांनी सुद्धा त्यांची वर्तणूक होती.